चालू करायचा सामना या ठिकाणी पहिलाच या टुर्नामेंट मधील शेवटचा सामना असेल आई जाकमाता चिंचबंदर वर्सेस शिवशक्ती जांभारी. ऑफसाईडच्या दिशेने टाटवलेला चेंडू एक धाव मात्र पूर्ण करताय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाचं खातं उघडताय ओम शिवशक्ती जांभारी या संघाचा एक अशी धावसंख्या झाली. या ठिकाणी कुठली गावातून बिलॉंग करताना रितेश कटनाक आशिक मोरे असतील. दोन्ही खेळाडू रोहित कटनाक सुद्धा आहेत आणि ते दोन्ही खेळाडू अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. अप्रतिम चेंडू सुंदर चेंडू फेकला होता. 5 झाला विकेट मिळाली. या ठिकाणी मोठा धक्का मानावा लागेल संदेशच्या रूपामध्ये. स्वतः बाहेर गेला खेळाडू व्यक्ती दाखवली ती संदेश याने. चांगलं योगदान या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ते रोशन याचे. एक मोठा धक्का बसतो या ठिकाणी. रोशन सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी आपल्याला संघासाठी करतो. सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता तो रोशन आणि तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करतोय. फायनल अंतिम सामन्यात या ठिकाणी बक्कुलेश आला. या ठिकाणी फलंदाजीसाठी पाहायचं आपल्या बक्कुलेश सेमीफायनल मध्ये सुंदर गोलंदाजी केल्याने आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं होतं. तोच फलंदाज आता या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी येतोय. पाहायचंय कशा रीतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी, कारण समोरचा गोलंदाज आहे तो सेमीफायनल मध्ये चांगल्या रीतीने गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज या ठिकाणी येतो. आयटम ओव्हर द विकेट मारा करेल पंचायत समोर मारलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने पाहायचं. या ठिकाणी 4 क्षेत्रामध्ये जातोय या ठिकाणी, परंतु मला असं वाटतं की 2 धावा मिळत आहेत. 4 क्षेत्रामध्ये 2 धावा. संघाची धावसंख्या बदल होतोय. धावसंख्या झाली ती 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. पहिल्या चेंडूवरती 1 धावा आली होती. त्यानंतर विकेट मिळाली संदेशच्या रूपामध्ये. त्यानंतर 2 धावा. टोटल धावा संख्या झाली ती 3. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये पहिला दिवस गेला त्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये थोडस गोलंदाजी आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले. आणि आता शेवटचा दिवस जर तुम्ही विचार करायला गेलात तर फलंदाजी सुद्धा चांगली आणि गोलंदाजी सुद्धा चांगलीच पाहायला मिळाली. तर काही होऊ शकतं. अंतिम सामना आहे. या अंतिम सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या गोळा करणे गरजेचं असेल प्रथमतः फलंदाजी करताना. या ठिकाणी 4 धावसंख्या झाली. या ठिकाणी राईट ओव्हर द विकेट या ठिकाणी मारा करतील ते रितेश याला. रितेशने लेग साईडला कटवलेला चेंडू तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण करतायत. एका धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. बक्कुलेशाला स्ट्राईकला त्याला जास्तीत जास्त धावसंख्या गोळा करावे लागतील, कारण समोरचा गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा आहे. गोलंदाजी चांगली आहे. कमीत कमी 40-45 धावसंख्या गोळा करावे लागतील त्यांना सुद्धा. 4 षटकामध्ये पाहायच्या दरम्यान पुढे चेंडू राईट ओव्हर विकेट. पुन्हा एकदा ऑफिस्टिकचा खूपच नोचा इशारा आलाय पंचांचा. फ्रीडचा इशारा येतोय. एक चान्स भेटतो या ठिकाणी. पाहायचं या चेंडूवरती फटका येतो का तो. धावसंख्येत बदल झाला आहे. पाहायचं या दरम्यान धावसंख्या झाली ती 6. पाहायचा पुढील चेंडू पुन्हा एकदा रोशन यांचा बाकुलेशसाठी. पाहायचा बाकुलेश या चेंडूचा फायदा घेतो का तो. फ्रीडचा इशारा दिलाय. त्या फ्रीडचा फायदा आपल्याला येतो का ते पाहायचा आहे. समोर चेंडू मारलेला पाहायचा. एकदा पूर्ण करतात या ठिकाणी. दुसरी धाव घेतात का ते आपल्याला पाहायचं. एकच धावांवर ते समाधान म्हणावं लागेल. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. षटक समाप्ती. 1 षटकाच्या समाप्ती धावसंख्या झाली ती 7. हॅलो. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 7. आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतो आपल्याला बकुलेश. तर गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ म्हणजे वेगाचा बेताज बादशाह, रफ्तारचा सौदागर, वेगाच्या गतीवर स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी करणारा गोलंदाज कौस्तुभ पाहायला भेटतो आपल्याला. पहिला चेंडू कौस्तुभ बनाम बकुलेश.
काय वेग आहे, परफेक्ट डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला कौस्तुभ याच्या मार्फत. आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल आपल्याला. आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल आपल्याला. दोन धाव मिळतात जाहीर क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतात. सुरेख फटका पाहायला भेटला आपल्याला. पुढचा चेंडू कौस्तुभ याचा रितेश साठी. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला भेटला, परंतु फटका बसला. चेंडू गाडी क्षेत्ररक्षक येतो आणि मोठा धक्का. रितेश बाद. सुरेख झेल पाहायला भेटला. हॅलो 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 सामना चालू करायचा या ठिकाणी. पाहायचं आपल्याला वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय तो कौस्तुभ, त्याला सामोरं जाईल तो विशाल बाडावतोय. पाहायचं विशाल बाडावतोय, एक सुंदर फलंदाजी करतोय. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव मात्र पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहायचं या ठिकाणी विकेट होतोय एखादे. 2 धावा मात्र पूर्ण कंप्लीट करतायत. 2 धाव्याने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्येत झाली ती 12 धावसंख्या झाली. सुंदर फटका मारावा लागेल. 12 धावसंख्या झाली. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे कौस्तुभ यांचा. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट मारा करतील. हा मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने, मात्र असफल ठरला. विकेट किपर आपली कामगिरी चोख बजावतोय. निर्धाव चेंडू जातोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. दुसऱ्या षटकातील धावसंख्या स्थिर आहे. ती धावसंख्या झाली ती 12. 6च्या सरासरीने चालताना या ठिकाणी पाहायचं शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू, हा मात्र फटका मारलेला. सुंदर फटका मारावा लागेल. जातोय का तो 6 धावेसाठी की जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी? 2 धावेसाठी जातोय. मात्र 2 धावेसाठी जातोय जाहीर क्षेत्रामध्ये. हॅलो षटक समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या झाली ती 14. बाकुलेस आलाय स्ट्राईकला. पाहायचं आहे बाकुलेस कशा प्रकारे फलंदाजी करतो. आपल्या संघासाठी 30 षटक घेऊन येतोय तो. वैयक्तिक दुसरं संघातर्फे 30 षटक घेऊन येईल तो रोशन, त्याला समोर जाईल तो बाकुलेस. पाहायचं आहे धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 14. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा समोर मारलेला चेंडू, विकेटची संधी होते या ठिकाणी. पाहायचं आशिष मोरे झेल टिपतोय स्वतः विकेट किपर. वारंवार गोलंदाजी आपण पाहिलात. सुंदर अप्रतिम गोलंदाजी केली होती. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. विकेट प्राप्त होत आहेत. आता आलाय तो बाकुलेच्या जागी नितीन. विशाल आहे अजून क्रीज वरती. विशालला जबाबदारी घ्यावी लागेल. नितीन आलाय आता. कमीत कमी जास्तीत जास्त धावसंख्या गोळा करावी लागतील. धावसंख्या 14 आहे. कमीत कमी 20 तरी धावसंख्या आली पाहिजेत. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4थं षटक अजूनही बाकी आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या झाली ती
14 अशी धावसंख्या झाली. रोशन राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करेल. नितीन साठी पाहायचं नितीन कशा प्रकारे फलंदाजी करतो. एक धाव मात्र पूर्ण कंप्लीट करतात. दुसरी धाव घेतात का ते पाहायचंय. नाही, एकच धाव. एका धावाने संघाचं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 15. 2 चेंडू फेकून झाले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोशन यांचे आई जाकमादा चिंचबंद पूर्ण दिवसामध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. प्रवेश करतोय या ठिकाणी आणि फायनल मध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी करतात. या मात्र पाहायचा विकेटची संधी आणि झेल बाद होतोय. विशालची जागा घेण्यासाठी येतोय तो मंदार. पाहायचंय मंदार कशा प्रकारे फलंदाजी करू इच्छितो या सामन्यामध्ये. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. कशा रीतीने गोलंदाजी करायला पाहिजे ती गोलंदाजी आई जाकमादा चिंचबंद संघ करते. या ठिकाणी रोशन ला पाहायला गेलं तर रोशन आणि पहिलं षटक फेकलं गेलं होतं. तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर विकेट देऊन 7 रन देऊन 1 विकेट प्राप्त केली होती आणि आता मात्र 1 रन देऊन 2 विकेट प्राप्त केलेत. म्हणजे 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत आहेतच. नक्कीच या मॅच मध्ये रंगत निर्माण करेल आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रोशन यांची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. रोशनची 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. फक्त एकच धाव दिले आणि त्यामध्ये 2 विकेट प्राप्त केले. आपल्या संघासाठी धावसंख्या झाली ती 15 धावसंख्या स्थिर आहे अजूनही. पाहायचं आहे मंदार आहे स्ट्राईकला किती धावसंख्या गोळा करतो. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू विकेटच्या संधी होती. थोडा थ्रो बसला नसल्यामुळे तो 1 रन पूर्णपणे कंप्लीट होतोय. एका धावण्यावरती समाधान म्हणावं लागतं. धावसंख्या झाली ती 16. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, तिसऱ्या षटकातील. 16 धावसंख्या झाली आतापर्यंत. हा सुद्धा सुंदर चेंडू फेकला होता. पायाला अडलला. 1 धाव कंप्लीट होते या ठिकाणी. षटक समाप्ती. 3 षटकाचा समाप्ती करत धावसंख्या झाली ती 17. तर असं आणि कालशी बोल 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. फर्स्ट इनिंग मधील शेवटचं ओव्हर घेऊन येतोय निखिल बनाम नितीन. पहिला चेंडू निखिल याचा नितीन साठी सुरेख कटवलेला चेंडू. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. पुढचा चेंडू निखिल याचा नितीन साठी सुरेख कटवलेला चेंडू. फटका फसलाय परंतु चेंडू खाली कौस्तुभ आहे. कौस्तुभ चूक करणार नाही. इथे नितीन बाद. पाहायचा शेवटचं षटक या ठिकाणी सुद्धा आहे. शेवटच्या षटकामध्ये 18 धावसंख्या आतापर्यंत पार पडले. 2 चेंडू फेकून झाले. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली त्यानंतर विकेट मिळते. या ठिकाणी शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 4 चेंडू मध्ये किती धावसंख्या गोळा करता येईल ते आपल्याला पाहायचं आहे. कमीत कमी 2 षटकार तरी आले पाहिजेत. सामना आपल्याला जिंकायचा असेल तर, कारण समोरची फलंदाजी अप्रतिम आहे.
बघायचंय सुंदर एक नवीन खेळाडू आला या ठिकाणी पाहायचंय हा खेळाडू कशा रीतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि आने सुद्धा मारलेला चेंडू विकेटची अपील या ठिकाणी संधी होते का ते प्राप्त पाहायचे नाही. एक धाव तोपर्यंत 2 धाव पूर्ण कंप्लीट करतायत. तीन चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 3 चेंडू बाकी असतील या इनिंग मधील. पाहायचे चौथ्या चेंडूवरती किती धावसंख्या गोळा करतायत ओम शिवशक्ती जांभारीचा संघ. सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. विकेट किपर आपली कामगिरी चोख बजावतोय या ठिकाणी. वीस धावसंख्या झाली आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक असतील. सुंदर फटका ऑफ साईडच्या दिशेने मारलेला. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. एका धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 21. शेवटचा चेंडू पाहायचा आहे किती धावसंख्या गोळा होत आहे. शेवटचं षटक घेऊन आला होता. चांगली षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 7 त्यानंतर 7 आलं त्यानंतर 3 आलं आणि शेवटचं षटक पाहायचं आहे. सुंदर फटका म्हणावा लागेल ऑफसाईडच्या दिशेने मारलेला. या चेंडूवरती सुद्धा 1 धाव मिळते. षटक समाप्ती. या पहिल्या इनिंग मधील फायनलच्या सामन्यामध्ये धावसंख्या झाली ती 22-23 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलंय 4 षटकामागे. पाहायचंय ते 4 षटकामध्ये धावसंख्या पार पडतात का की 2 षटकामध्ये पार पडतायत. चालू असलेला अंतिम सामना या ठिकाणी रंगत निर्माण होते. ती म्हणजे आईच आकमाता चिंचबंदर विरुद्ध ओम शिवशक्ती जांभारी या दोन्ही संघ दरम्यान या ठिकाणी फलंदाजीसाठी आले होते. प्रथमतः ओम शिवशक्ती जांभारी यांनी 22 धावसंख्या गोळा केली आणि 23 धावांचं या ठिकाणी माफक असं आव्हान ठेवलंय या मैदानावरती. ते आईच आकमाती या संघाला पाहायचं सलामीची जोडी जातील निश्चितच. काळोख सुद्धा होते. मॅच खेळवायचे या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं या ठिकाणी ओम शिवशक्ती जांभारी या संघाने आणि लवकरच आपले फलंदाज जाकमाता संघाचे थोडेसे पाठवायचे आहेत. सेकंड इनिंगचा थरार पाहायला भेटतोय आपल्याला. रोशन याने जर षटकार मारला तर प्रवीण पवारी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कॅश प्राइज आलंय या ठिकाणी रोशन साठी.
एका षटकाराला, फक्त एकच षटकाराला, प्रत्येक षटकाराला 2 षटकार 200 रुपये. 2 षटकार मारायचे, 200 रुपयाचं पारितोषिक आलं या ठिकाणी. 23 धावांचं आव्हान आहे. 22 धावा गोळा केला ते ओम शिवशक्ती जांभारी या संघाने. आई जाकमध्ये चिंचबंदर या संघाची सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकिंग एंडला रोशन तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल आपल्याला कौस्तुभ. तर सलामीचा गोलंदाज येतोय मंदार. मंदार बनाम रोशन पाहायला भेटेल आपल्याला. पहिला चेंडू लेगीच्या ग्रुपचं बाहेर फेकलेले चेंडू पंच दंडित करतायत. पंचांचे 2 हात समांतर म्हणजेच एक अवांतर. येतोय वाईट चेंडू रे श्री गणेशा होतोय तो म्हणजे आई जाकमात चिंचबंदर या संघाचा. पुन्हा एकदा तयार रोशन बनाम मंदार. पुन्हा एकदा ब्लॉक होईल चेंडू. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यूज केलाय यॉर्कर चेंडू. खूपच सुरेख फटका देखील होता त्या चेंडूवरती. एकच धाव मिळाली. एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते 2. पुढचा चेंडू मंदार याचा आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल कौस्तुभ. पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला भेटतोय आपल्याला. गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. गोलंदाजीमध्ये काही खोट नाही आहे परंतु क्षेत्ररक्षणामध्ये मात्र खोट आहे. पुढचा चेंडू आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल आपल्याला. रोशन काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उचलून दिलाय षटकार. वाकडे तुकडे वापल्याचा एक षटकार आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. पुढचा चेंडू रोशनसाठी. पुन्हा एकदा उचलून देण्याचा प्रयत्न परंतु पाया आदलतो चेंडू. येतो डॉट चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. समोर असेल आता रोशन काय करतो. एक षटकार खेचलाय. दुसरा येतोय का. पुन्हा एकदा उचलून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आपल्याला. एकही धाव नाही मिळणार. येतो डॉट चेंडू. शेवटचा चेंडू असेल षटकातील. समोर रोशन काय करतोय पाहूया. पुन्हा एकदा उचलून दिला चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय. 2 धाव मिळतील या चेंडूवरती. षटक समाप्त. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. पाहायचं या ठिकाणी अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणी बरोबरच करायचं असेल तर 11 धावांची आवश्यकता असेल. विशालाला या ठिकाणी गोलंदाजीसाठी 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रायकरला गेला तो कौस्तुभ. त्याला सावर जाईल तो विशाल. पाहायचा विशाल कशा प्रकारे गोलंदाजी करतो. राईट ओव्हर विकेट मारा करता येईल कौस्तुभ याला. हा मात्र विकेटची संधी होता या ठिकाणी. पाहायचं कोण विकेट झेलतो का ते. आता मात्र युतीने चांगल्या प्रकारे झेल पकडला. बाद झाला तो कौस्तुभ आपल्या संघाला.
पाहायचं आहे सुशांत आलाय फलंदाजीसाठी कौस्तुभची जागा घेण्यासाठी 11 धावांची अजूनही 12 धावांची अजूनही आवश्यकता असेल. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला विशाल याने आपल्या संघासाठी. दरम्यान दुसरा चेंडू येतोय विशाल यांचा. सामोरे जाईल तो सुशांत. पाहायचं सुशांत कशा प्रकारे फलंदाजी करतो. मगाच्या सामन्यामध्ये सुशांतने एक हाती क्रिकेट खेळला, फलंदाजी केली आणि संघाला जास्त धावसंख्येवरती नेऊन ठेवलं. त्याचा फायदा जास्तीत जास्त प्रेशर यांच्याकडे आला झुंजारकडे आणि तो पराभूत झाला. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र सुंदर चेंडू फेकला होता. चेंडू रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला होता. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू सुद्धा अप्रतिम मारण्याचा प्रयत्न करतोय, षटकारामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तो असफल ठरतोय. सुशांत पाहायचंय. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा विशालांचा सुशांतसाठी. उलटा चेंडू टाकला होता. पुरेपूर समाचार उचललाय पण जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावा. उलटा चेंडू होता, चांगला फटका देखील होता. नैसर्गिक अडथळा असल्यामुळे फक्त 2च धावा मिळत आहेत. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या झाली ती 13 धावसंख्या झाली आतापर्यंत. अजूनही विशाल यांचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. हा देखील फटका सुंदर मारलाय लेग साईडच्या दिशेने. जाहीर क्षेत्रामध्ये जातोय चेंडू 2 धावेसाठी. एक चेंडू शिल्लक असेल विशाल यांचा. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 8 धावा. हा सुद्धा मारलेला सुंदर फटका होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होतोय या ठिकाणी. जे कंप्लीट होतोय का नाही. रोशन याने तो 1 धाव घेतली नाहीये. 8 धावांची आवश्यकता. 1 षटकार मारला तर नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा ऑन झालंय प्रवीण पवार यांच्याकडून. 1 षटकार बाकी आहे. तो 1 षटकार मारलाय. 1 षटकार बाकी आहे. 1 षटकार तुम्ही मारू शकता. 8 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 6 धावा येऊ शकतात. मंदार येतोय. मला असं वाटतं गोलंदाजीसाठी पाहायचंय. मंदारच्या गोलंदाजीवरती 1 षटकार मारला तर नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राइज ऑन असेल. षटकार मारायला काय हरकत नाही, कारण धावसंख्या 12 चेंडू मध्ये 8 धावसंख्या पाहिजेत. अंतिम सामना, फायनलचा सामना रंगताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पाहायचंय कशा प्रकारे क्रिकेटची सामना थांबव. बारा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 8 धावा गोळा कराव्या लागतील. एखादा षटकार आला तर नक्कीच त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी ऑन झालेला आहे. 1 षटकार तर आलाय. 1 षटकाराची आवश्यकता असेल. पाहायचा आहे. दरम्यान राईट अप ओव्हर द विकेट मारा करेल मंदार. त्याला समोर जाईल तो रोशन. हा फटका साधलाय. लेग साईडच्या दिशेने साधलाय. त्याला माहित होत 1 रन का काढला नाही, कारण मला 1 षटकार या ठिकाणी मिळवले ते म्हणजे रोशन याने. कोण पाहिजे आता. जर एखादा षटकार आला तर त्यांचे बंधू परेश नाटेकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन झालाय. 1 षटकार 500 रुपये. हा विकेट होतो या ठिकाणी. सुशांत म्हणतोय कशाला
स्माइल देताना एका षटकारासाठी पुन्हा एकदा लागलं होतं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी ऑन झालं होतं. प्रवीण या ठिकाणी 200 रुपयाचं कॅश प्राइज देताना अभिनंदन या ठिकाणी रोशन यांचं 200 रुपये या ठिकाणी जिंकलेले आहेत. आतमध्ये गेलात तरी चालेल. हा अंतिम सामना, हा जोश जो असतो तो परत कधी येत नाही. परंतु सामना जिंकल्यानंतर तुम्ही आतमध्ये जा, यात काही वाद नाही. परंतु हा यॉर्कर लाईनचा चेंडू आहे, हा निर्धाव चेंडू जातोय. अंतिम फेरीमध्ये संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आई जाकमाता चिंचबंदर संघाने दाखवून दिलं की आम्ही भले छोटे खेळाडू असलो तरी प्रॅक्टिस मध्ये आहोत आणि प्रॅक्टिस ही कामी येते. नक्कीच क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस असायला पाहिजे आणि प्रॅक्टिसच महत्वाची असते. हा सुद्धा निर्धाव चेंडू जातोय, जाकडून ठेवलाय गोलंदाजाने. मंदाऱ्याने अप्रतिम गोलंदाजी करतायत. फक्त दोन धावेची आवश्यकता असेल. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचंय 2 धावेची आवश्यकता. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावेची आवश्यकता आहे. सुंदर गोलंदाजी केली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरणार असेल तर निश्चितच लॅपटॉपला पाहण्याच्या अगोदरच मी या ठिकाणी डिक्लेअर करणार आहे. तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट होत आहे. सुंदर एक धाव पूर्ण कंप्लीट केली. शेवटचा चेंडू सुद्धा असेल. या ठिकाणी धावसंख्या बरोबरीच सुटली, मात्र कंपल्सरी चेस असल्यामुळे एक धाव तुम्हाला कंप्लीट करावीच लागेल. 7 चेंडू 1 धावा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावण्यासाठी सज्ज असलेला संघ आई जाकमाता चिंचबंदर. पाहायचंय एक ओव्हर राखून मारतो का की एक ओव्हरला 1 धावा ठेवतोय का ते सुशांतला पाहायचंय. हा मात्र चेंडू टाकलेला अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. पाहायचंय स्ट्राईक जाते ती आता मात्र कुणालला. 6 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता असेल. सुंदररित्या गोलंदाजी केली आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. नारायण आलाय म्हणतो मी स्वतः कर्णधार आहे, मी संघ मालक आहे. 1 धाव संख्या आहे, मीच गोलंदाजी करणार. थोडस कानमंत्र देताना पाहायचं या ठिकाणी संघ मालक गोलंदाजीसाठी आलाय. 1 धाव कशा प्रकारे घेतात ते आपल्याला पाहायचं आहे. चिंचबंदर संघ पूर्णपणे सज्ज, जिंकल्यानंतर जल्लोष करायला पाहायचंय. 1 धाव 2K26 जयभैरी चषक कोण मिळलं होतं या ठिकाणी विकेटची संधी प्राप्त होते, मात्र 1 धाव कंप्लीट होते. आई जाकमाता चिंचबंदर संघाचा विजय क्रमांकाचं पारितोषिक पटकावतोय. हार्दिक अभिनंदन. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावतोय ते म्हणजे ओम शिवशक्ती जांभारीचा संघ आणि तृतीय क्रमांकाचा असेल तर नक्कीच झुंजार जांभारी संघ. धन्यवाद. खुर्च्या कुठे लावूया? हा मग ठीक आहे. 4 वाजे नको आहे की नाही? जरा बेस बॅट्समॅन 20 पण काढा ना कोणाला.
मला वाटतं जांभारीमध्ये ओरम स्पर्धा आणि त्यामध्ये युट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण जे आपल्याला या पहिल्यांदाच या वर्षी आपल्याला युट्यूबला दर्शनास आलंय, त्यामध्ये आपण हर्षल भाटकर यांच्या खूप खूप आभारी आहोत, जेणेकरून आपल्याला या स्पर्धेचा म्हणजे आज जरी नाही बघायला भेटली तरी ती उद्या देखील बघायला भेटेल की आपण परफॉर्मन्स काय केलाय, कशा प्रकारे केलाय. त्यासाठी हर्षल भाटकर यांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्याला जी वायफायची सोय करून दिली ती आणि लाईटची म्हणजे वायफायची सोय आपल्याला ह्याची भेटली ती रोहित कदनाक, त्यांचे देखील खूप खूप आभार. आणि या स्पर्धेची आपण जे आता ऐकतोय स्पीकर्स वगैरे त्या लाईटची जी सोय करून दिली होती तो म्हणजे या गावचा देखील एक खेळाडू आहे मयूर दातकर, त्यांच्याकडून आपल्याला लाईटची सुविधा करून भेटली होती. आणि हे जे मैदान आहे ते आपलं नसून इमॉर्टल क्रिकेट संघाचं आहे, त्याबद्दल त्यांनी देखील आपल्याला या संघासाठी म्हणजे टुर्नामेंटसाठी उपलब्धी करून दिली, त्यासाठी इमॉर्टल क्रिकेट क्लबचे शतशः आभार. त्यानंतर देखील एक आपल्यावरती आपण भरपूर एकदा बॉल जातात, कौलं फुटतात, कारण की असं कोणी होत नाही की कौलं फुटल्यानंतर आपल्याला ग्राउंड आणि तो टुर्नामेंट खेळू देत आहेत, परंतु लांबे यांनी आपल्याला या ग्राउंडमध्ये खेळण्यासाठी मंजुरी दिल्याबद्दल खरंच त्यांचं दरवर्षीप्रमाणे या देखील वर्षी खूप खूप धन्यवाद. चला आपण आता स्पर्धेला सुरुवात आता एंड झालाय आणि आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. बक्षीस वितरणामध्ये फायनलिस्टचा आपण पहिले एकदा सामनावीरचा जो पुरस्कार होता तो आपण कुमार यशराज व कुमारी मंजिरी मंदार कटनाक जो या फायनलचा मला वाटतं मॅन ऑफ द मॅच आहे. कोणाला माहिती आहे का फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे? बरोबर आहे, रोशन नाटेकर फायनलिस्टचा मॅन ऑफ द मॅच. आपल्याला हे पारितोषिक मंदारजी देतील कारण की त्यांनीच हे आपल्याला उपलब्ध करून दिलंय. फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी केली, रोशन नाटेकर, मॅन फ्रॉम चिंच बंदार. अजून एक सांगायचं झालं, जेव्हा टुर्नामेंट अनाऊन्स केली मला वाटतं याचा फोन आला होता, पहिली एंट्री केली सुशांतनी, ठीक आहे, जशी त्याला आयकॉन भेटले नाहीत त्याने लगेच मला फोन करून सांगितलं की आमची टीम कॅन्सल आहे, आम्हाला टीमला हे कोण आयकॉन भेटत नाही त्यामुळे आम्ही टीम कॅन्सल आहे. त्याने आय थिंक पियुषला फोन केला होता आणि आय थिंक तो नव्हता म्हणून कॅन्सल केली. पण मला वाटतं रोशननी की कोणीतरी मला फोन केला होता की कोणी टीम कॅन्सल नका करू, आमची टीम तीच राहील आणि त्याच टीमने आज याच स्पर्धेमध्ये फायनल मारली आहे. त्यानंतर बघूया अंतिम सामन्याचा सामनावीर. पुन्हा एकदा जे आपल्याला ट्रॉफी भेटलाय ती कैलासवासी गोविंद महादेव कोलकांड यांच्या स्मरणार्थ अखिलेश कोलकांड यांच्या माध्यमातून भेटली होती. अंतिम सामनाचा सामनावीर ठरतो पुन्हा एकदा रोशन नाटेकर. ज्याने शेवटच्या सामन्यामध्ये 3 विकेट 9 रन आणि 15 स्वतःच्या धावा केल्या होत्या असा हा रोशन नाटेकर. त्यानंतर षटकारांचा राजा एक ट्रॉफी होती संदेश बागडे यांच्या माध्यमातून, षटकारांचा राजा. भरपूर यांनी षटकार मारले होते, त्यामध्ये शर्यतीत 3 जण प्लेअर होते, अजय पवरे होता, रोशन नाटेकर पण होता आणि रितेश कटनाक होता. एका षटकाराने रोशन नाटेकरची ट्रॉफी झुकते, एका षटकाराने जो 500 रुपये होऊन भेटले असते आणि ट्रॉफी होऊन भेटली असती, पण षटकारांचा राजा होतोय कोण असेल? रितेश कटनाक, मॅन फ्रॉम कोल्हे. या ग्राउंड मध्ये मला वाटतं या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक देखील याच्याच बॅट मधून आलं होतं. जोरदार टाळ्या वाजवत आहेत रितेश कटनाक साठी. त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, याही स्पर्धेत सेम अशाच सिच्युएशन मध्ये रोशन नाटेकर देखील होता.
सेम एका विकेटने त्याची ही ट्रॉफी जाते. कोण असेल? मंदार डाफले, ओम शिवशक्तीचा गोलंदाज. जे आपल्याला ही ट्रॉफी भेटली ती प्रांजल प्रथमेश पावरे यांच्याकडून. वहिनी नाही आल्यात. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्यानं आपल्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये 82 धावा केल्यात, ज्या की सर्वात जास्त आहेत. सर्वजण 64च्या खालती होते, पण एका फलंदाजाने फक्त 82 धावा केल्यात. पुन्हा एकदा मॅनपॉम कोल्हे, रितेश काटनाक. जी फलंदाजीची ट्रॉफी भेटल्या आदेश पावरी, मला वाटतं माझ्या मिसेस असतील त्यांच्या नातेवाईक आहेत, त्यांनी धाव्यात. काका लागतात ना. त्यानंतर मी मालिकेवर थांबवतोय, शेवटला देणार. त्यानंतर आपल्याला आर्या स्पोर्ट कडून माझ्याकडे राहून गेलं. आर्या स्पोर्ट खंडाळा जे त्यांचे ओनर आहेत आणि 70-70 ब्रँड जे आपल्याला खंडाळा प्रथमतः बघायला, बाकी कोणत्याही कडे 70-70 ब्रँड नाही आहे. असं आपल्याला धाकटी जांभारीमधला सोहम धातकर यांच्या माध्यमातून सेम मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजीसाठी 70-70ची टी शर्ट्स भेटली होती. सोहम धातकर आणि शुभम धातकर यांच्या दोन्ही माध्यमातून. त्यामध्ये मला वाटतं पुन्हा एकदा होते गोलंदाज मंदार आपले, त्याला एक टी शर्ट भेटेल 70 ह्याच्याकडून. मला वाटतं हर्षल आहे, हर्षलच्या आपण ह्याच्याकडून देऊया, कारण की मला वाटतं त्यांच्याकडचा तोच दिसतोय, बाकी कोणी दिसत नाहीये. त्यानंतर सामनावीर रोशन नाटेकर याला देखील 70-70 एक टी शर्ट शानदार बहारदार, जे आपल्या पंचक्रोशी मधील एकमेव असा ब्रँड आहे तो म्हणजे 70-70 ब्रँड. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज रितेश कटनाक. त्यानंतर शेवटची मला वाटतं ट्रॉफी असेल, बरोबर ना? नाही, आय थिंक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे तन्मय जाधव याच्या माध्यमातून. कोणाला आठवतंय काय, एक कॅच होती जे किपरच्या पाठी डाय मारून एक कॅच पकडली होती. ग्राउंड, होम ग्राउंड असलेला खेळाडू स्वर्णिम आंबेकर. भरपूर कॅच आल्या होत्या, पण एक अशी भरपूर कॅच पकडल्या होत्या, पण अशी एकच कॅच होती जी सर्वांच्या नजरेस आली. मी पहिलीच तीच कॅच बघितली, भरपूर कॅच बघितल्या पण नजरेस तीच कॅच बघितली, म्हणून मी जाताना विचारलं की स्वर्णिमनीच ती कॅच पकडली होती ना. आणि या स्पर्धेचा ज्यानं एक हाती सर्व आपल्या संघाला पहिल्यापासून शेवटपर्यंत, म्हणजे पहिल्या मॅच पासून ते शेवटच्या फायनल मॅच पर्यंत, ज्याने आपल्या बॅट मधून 64 धावा केल्या, 8 विकेट मिळवले. ठीक आहे, 64 धावा केल्या, 8 विकेट मिळवले, असा कोण आहे?
कौस्तुभच्या थोड्याशा विकेट कमी होत्या, म्हणजे रन कमी होते, बॅट नाही झाली, विकेट होत्या पण बॅट नाही झाली, 10 रन. आणि मालिका उडवत आहे ज्याला एक उत्कृष्ट चषक गिरीश कोलकाण्याच्या माध्यमातून भेटलाय आणि 70-70चा टी शर्ट जे सोमनाथ करेच्यात भेटलाय. मॅन फ्रॉम चिंच बंदर रोशन नाटेकर. तिने ट्रॉफी देण्याची त्याने अगोदर मी एक तुम्हाला सांगतो, ठीक आहे. मला या ट्रॉफीचं काहीच माहिती नसतं, म्हणजे ऑर्गनाईज कशी करायची, कशी टी शर्ट छापायची, काहीच माहिती नसतं. मी दरवर्षीप्रमाणे सर्वांना कॉल करतो, ही टुर्नामेंट भरवले, सर्वजण कॉल करतात, त्या ऐवजी येतात, बरोबर आहे ना. या वर्षी या स्पर्धेचं आयोजन थोडंसं वेगळं होतं, बरोबर आहे ना. त्यामध्ये खरंच एक सांगायची म्हणजे अशी गोष्ट नाहीये, काहीच टुर्नामेंटचं माहिती नव्हतं. एक व्यक्ती असा आहे, मी पुण्यात असतो, तो गावात असतो, जास्त कॉन्टॅक्ट होत नाही. फक्त जेव्हा होळी चालू होते 2 महिने आधी कॉन्टॅक्ट चालू होतो, तो होळी संपेपर्यंत असतो, म्हणजे टुर्नामेंट संपेपर्यंत असतो. कंटिन्युअस कॉल असतात, काही असतंय, म्हणजे स्पर्धेची सुरुवात ते स्पर्धेचा शेवट कसा करावा असा. म्हणजे मी त्याला खरं तर सन्मान चिन्ह देऊन स्वीकारणार आहे. या जांभारी गावचा एक सुपुत्र आहे ज्याला क्रिकेटची खूप आवड आहे. समोर नसतो पण पाठीमागून खूप त्याचा हातभार असतो. माझ्यासाठी तर खूप हातभार असतो. स्वतः जेवत नाही पण माझ्यासाठी इथं खूप ग्राउंडवरती मदत करतो. असा माझा हा एकमेव मित्र, जसा आता उभा आहे तसा शेवटपर्यंत उभा राहा, असा हा माझा गिरीश कोळकांड. एक तुमच्या हाती तर ट्रॉफी झालीच पाहिजे. खरंच हा, म्हणजे मी असं म्हणत नाही, शेवटपर्यंत टुर्नामेंट माझी असते, नाव माझं असतं, पण बॅकएंड कडून जेवढा सपोर्ट होईल तेवढा हा एकमेव खेळाडू करणारा, नेहमीच आताच नाहीये, नेहमीच करणारा हा एकमेव खेळाडू जो गिरीश कोलकांड आहे, आणि त्याला मी ट्रॉफी देणार आहे. या स्पर्धेचा तृतीय पारितोषिक होतं 8,000 व एक चषक, जे आपल्याला चषक भेटतंय. मला जांभारी गावामध्ये पहिल्यांदा असे चषक दिसत असतील, असे कधी चषक दिसले नाहीत. हे पण आपण ऑनलाईन शोधलेले आहेत. आणि हे चषक आपल्याला सौजन्य नारायण बलकटे, जे आमच्या पाठी दरवर्षी उभे असतात. हा, एकदाच वर्ष दरवर्षी उभे असतात आणि खंबीरपणे. आणि तुम्हाला कधी दिसणार नाही की माझं नाव पुढं करा, असं कधी दिसणार नाही. हे आपल्याला एवढीच तिन्ही चषक दिसतात आहे, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर, ती नारायण वलकटे यांच्याकडून भेटलेले आहेत. तर तृतीय पारितोषिक कुणी पटकावलं माहिती आहे ना. या होम ग्राउंडचे संघ झुंजार जांभारी, सर्व खेळाडू कुठे असतील त्यांनी लगेच यायचं आहे. झुंजार जांभारी, स्वतः हे नारायण बलकटे तिसरं पारितोषिक देतील. तिसरं पारितोषिक जातंय झुंजार जांभारी. त्यानंतर या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक ज्यांनी ट्रॉफी दिली आहे त्यांच्याच संघ मालकीचा हा संघ,
ज्याने ट्रॉफी दिलाय त्यांच्या संघ मालकीचा हा संघ. ओम शिवशक्ती मॅन फ्रॉम कोणबीवाडी, द्वितीय पारितोषिकचे आणि कॅश प्राइज 15,000. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. 2026 जय भैरी क्रिकेट क्लब व कोकणी शिलेदार पुरस्कृत जय भैरी प्रीमियर लीग 2026 पर्व 8वे या स्पर्धेचा मानकरी ठरतोय आई जाकमाता चीजबंदर हा संघ. एक भव्य अशी ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000. मला तर महेश मोकल देखील आले, त्यांनी पण देखील यावं. नाही या मंदारजी तुम्ही पण यावं आणि गिरीश तुम्ही पण यावं. मॅन फ्रॉम सर्व चिंचबंदर. भाई तुमचा पण सपोर्ट आहे, तुम्ही पण बाहेरून खूप मदत केलाय तुमच्या प्लेअर साठी, तुमचाही देखील हातभार भरपूर आहे. एक भव्य अशी ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000 रुपये. प्रथम पारितोषिक मानकरी ठरलाय आई जागमाता चिंचबंदर 2026 पर्व 8 जय भैरी प्रीमियर लीग.